मध्ये तुम्ही कधी लक्ष दिलंय का? लोक टिळक लावताना वेगवेगळ्या बोटांचा वापर करतात. काही चित्रपटांमध्ये दाखवतात युद्धाला निघालेल्या योद्ध्याच्या कपाळावर आई अंगठ्याने टिळक लावते. तो टिळक खालीपासून वर जातो. तो फक्त टिळक नसतो, ती शक्ती असते. सनातन धर्मात नक्षत्र आणि ग्रहांना देवासमान मानलं जातं आणि मानलं जातं की हीच ग्रहशक्ती आपल्या बोटांमध्येही असते. अंगठ्यामध्ये शुक्राचा प्रभाव असतो, म्हणून अंगठ्याने वरच्या दिशेने लावलेला टिळक शक्ती, आत्मविश्वास आणि संरक्षण देतो. तर्जनीमध्ये गुरु असतो, म्हणून पूर्वजांच्या विधीत तर्जनीने वरून खाली टिळक लावला जातो. तो मोक्षाचा संकेत मानला जातो. मध्यमा म्हणजे शनी, दीर्घायुष्य, संयम आणि स्थैर्य, म्हणून मध्यमा वापरून खालीपासून वर टिळक लावला जातो. अनामिकेत सूर्य असतो, शांती, संतुलन आणि तेज, म्हणून बहुतेक लोक अनामिकेने वरच्या दिशेने टिळक लावतात. टिळक म्हणजे केवळ परंपरा नाही, तो एक संकेत आहे, ऊर्जेचा, आशीर्वादाचा आणि दिशेचा. आता एक सत्य ऐका, या व्हिडिओकडे पाहणाऱ्या 99% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसतं. ते फक्त पाहतात आणि पुढे जातात. पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं, हे ज्ञान तुमच्यापर्यंत पुन्हा पुन्हा येत राहील. कारण हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा शेवटी तुमच्याच आयुष्यात होतो.